हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. म्हणोनी मने काय वाचा. जो सेवको होईल येचा. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. अखंड संजीवन समाधी घन. साधकांचे मायबाप. ज्ञानियांचे राजे. विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परम पावन पुलकित अमृतवाहिनी इंद्राणी मातेच्या तटावर 84 सिद्धांच्या सिद्ध तपश्चर्येने पावन झालेल्या अलंकापूर क्षेत्रामध्ये आज आपण एका दिव्य महापुरुषांच्या सद्गुरूंच्या पुण्यतिथी महोत्सवाला एकत्र आलोत. आणि अलंकापूर क्षेत्राचं वास्तव्य करत असताना पारमार्थिक जीवनातले आपण अत्यंत अनमोल क्षण या वातावरणात व्यतीत केले. ज्ञानोबाराय असं म्हणतात की सुखाचे क्षण फार लवकर जातात. फार लवकर. असं वाटलंही नसेल की आपल्याला एवढे दिवस झाले. कळलेच नाही झाले किती दिवस. बाळकिडीमध्ये तुकोबाराय सांगतात अमृताचा वर्षाव होतो आहे 24 तास 7 दिवस 24/7. कोणी कंटाळतं. अमृताची 7 वाकुडी लागो का अनुघडी. सुखाच्या दिवस कोडी गणिजतो का. सुखाचे कोट्यावधी दिवसही गेले तर कोणीही त्याची मोजणी करत नाही. आणि खरंच आहे पारमार्थिक चिंतन श्रवण करायला भेटणं हा सर्वात मोठा जीवनातला लाभ आहे. हो का जपत पेश्रोत यांची फळं आली. त्याशिवायही घडू शकत नाही. ज्यांच्या संबंधाने आपल्याला हे घडलं असे पूज्य महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती बाबा थोरात यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला ही सेवा घडली आहे. खरं तर महाराजांचं जीवन विद्या व्यसनी जीवन होतं. बऱ्याचदा त्यांच्या दर्शनाचा योग आला. क्षण कधीही वाया जाऊ द्यायचा नाही. आता नका मजपाशी वदो संसाराच्या विषयी किंवा आता मज न सहावी सर्वथा संसार गंदीची ही वार्ता. बोलायचं असेल तर देवाच्या संबंधाने बोला. आध्यात्मिक चर्चा करा. बाकीचा वाणीचा क्षीण आहे बोलायचंच नाही. असं शिस्तबद्ध असणारं जीवन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू या सद्गुणांनी संपन्न असणारं जीवन आज जरी आपल्यामध्ये नाही, पण महापुरुषांचा जर विचार केला तर श्री गुरु डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, महापुरुष जोपर्यंत देहात असतात तोपर्यंत ते प्रत्यक्ष असतात आणि देह विग्रह सोडून जातात तेव्हा ते प्रत्यक्ष रूप होतात. आणि प्रत्यक्ष रूप कोण आहे? परमात्मा. म्हणून एका शरीरातून जाणं
आणि अनेकविध शरीराच्या मध्ये असणाऱ्या हृदयात प्रकट होणं हे महापुरुषांचं पुण्यस्मरण असतं. आज आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांची आकृती आहे, त्यांचे विचार आहे, त्यांचं स्मरण आहे. याचा अर्थ एका देहाने ते दिसत नाही, पण अनेक देहात प्रगट झालेत की नाही. म्हणून महापुरुष सत स्वरूपाला प्राप्त झालेले असतात, आणि जे सत स्वरूपाला प्राप्त होतात त्यांनाच संत म्हणतात. तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि अशा प्रकारचा त्यांच्या जीवनातली विद्या, त्यांचं आचरण, त्यांची शिस्तबद्धता या सर्वांचा असणारा प्रवाह आपण जतन करत आहात. आपल्याकडे पाहिल्यानंतर पारमार्थिक व्यक्तीची जीवन प्रणाली कशी असावी हे पाहिल्यानंतर कोणालाही कळू शकेल. अगदी समर्पण भाव काय असावा, श्रद्धा भाव काय असावा, विश्वास काय असावा, आणि त्याला शिस्त पद्धतीची जोड असावी. म्हणून महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सद्गुरु भक्त असणाऱ्या आपणा सर्वांची सेवा करण्याचा मला योग प्राप्त झाला. मी तर असं म्हणेन की ज्ञानोबाऱ्यांचं 725वे समाधी वर्ष संजीवन सोहळा आपण साजरा केला. त्यानंतर महाराजांचं पुण्यस्मरण हा दुसरा ओघ आहे, मार्गशीर्ष महिना तिसरा ओघ आहे. अशा या त्रिवेणी संगमामध्ये आपणा सर्वांच्या समवेत सुस्नात होण्याचा योग मलाही प्राप्त झाला. म्हणून मीही स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आपणा सर्वांचं एक प्रातिनिधिक स्वरूप काय असेल, जसं की भगीरथ राजाने गंगेचं अवतरण केलं पूर्वजांच्या उद्धाराकरता, तसं या सुस्नात होण्याचा योग मला प्राप्त झाला. असे परमादरणीय बऱ्याच काळानंतर परिचय झाला. बहुतेक गत जन्मातील ऋणानुबंध असावा, पण योग्य क्षण आल्याशिवाय परिचय होत नसतो. आणि म्हणून आपणा सर्वांचे एक प्रातिनिधिक स्वरूप ज्यांच्यामध्ये आम्ही पाहतो, असे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण विनायकजी महाराज निघोट यांच्या मार्फत ही मला सेवा प्राप्त झाली. आज आपल्या सेवेचा विषय आहे ग्रंथ महात्म्य चिंतन. आपण इथे आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांची सेवा करत आहोत. तसं तर व्यासपीठावर असणारे 4 मंडळी हे आमच्याकरता संकाधिकच आहेत. मग विनायक महाराज असतील, मंगेश महाराज असतील, ज्ञानेश्वरी कंठभूषण गोपाळ महाराज पवार असतील, आणि सुरेश महाराज असतील. ही 4 मंडळी म्हणजे 4 संकाधिक आहेत आपल्यातली. ते सर्वांच्या चरणारविंदी उपस्थित माता भगिनी भाविक मंडळी सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करून मी आपल्या या प्रवचनाला प्रारंभ करत आहे. प्रवचनाच्या करता घेतलेली जी ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 1668 क्रमांकाची ओवी आहे. ज्ञानोबारा या ओवीतून म्हणतात, म्हणोनी पाठीमागे काही कारण दिली आहेत. म्हणोनी हा शब्द कारणवाचक असतो. म्हणून इथपर्यंत मी आलो, याचा अर्थ मागे काहीतरी घटना घडली आहे. पाठीमागची कारण संदर्भ घेऊन मराठी भाषेमध्ये म्हणून शब्द तयार होत असतो. गीतेचं अगोदरचं महात्म्य ज्ञानोबांनी सांगितलं, आणि हे महात्म्य झाल्यानंतर म्हणोनी मने काये वाचा जो सेवकू होईल येचा. येचा म्हणजे या भगवद्गीतेचा. पण सेवक कसा व्हायचा आहे त्याचे 3 प्रकार सांगितले. मनाने पण सेवा करायची आहे, काया शरीराने सेवा करायची, आणि वाचा म्हणजे वाणी, वाणीने पण सेवा करायची आहे. जो या पदातून, हे सर्वनाम आहे, या पदातून साधनही सांगितलं, अधिकारीही सांगितला, आणि फलही सांगितलं. अनुबंध चतुष्टयाचा विचार आपण इथे करू शकतो. सेवा करणं महत्वाचं आहे. जो शब्दातून अधिकारी सांगितला, मग कोण अधिकारी? कोणीही घ्या. जो शब्दातून ज्ञानोबाऱ्या म्हणतात कोणीही, कारण ज्ञानेश्वरीची रचना जी झाली त्याच्यामध्ये विशिष्ट वर्ण, विशिष्ट जाती यांचा विचार नाही. आबाल सुबोधे असं ज्ञानोबाऱ्या म्हणतात. अगदी लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेजण ज्ञानेश्वरीचं चिंतन करू शकतात, सेवा करू शकतात. तशी तर ही ओवी गीतेचं महात्म्य सांगणारी आहे. जो विषय येतो आहे इथे, गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती
मोह महिषा मुक्ती आनंदली असे म्हणून मने काय वाचा. मग गीतेचं महात्म्य सांगत असताना ही ओवी आपण घेतली आणि पारायण तर आपण ज्ञानेश्वरीचं केलं. समन्वय कसा साधायचा? खरं असं आहे, जरी ही ओवी ज्ञानेश्वरी आपलं गीतेचं महात्म्य सांगत असेल तरी पण ज्ञानोबरांच्या म्हणण्यानुसार गीतेत आणि ज्ञानेश्वरीत फरकच नाही. का फरक नाही? 2-3 अंगाने सांगता येईल. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा असं म्हणतात, मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पाहता अभिप्राय मानली या चित्ता कवन भूमी हे न चोजवे. जर आपण मूळ ग्रंथातले संस्कृत मधले श्लोक पाहिले, त्यातला अभिप्राय जर आपल्या लक्षात आला तर गीतेवर ज्ञानेश्वरी आहे म्हणजे गीतेचा विस्तार ज्ञानेश्वरी आहे की विस्तारात्मक असणाऱ्या ज्ञानेश्वरीचं सूत्र गीता आहे हे कळणारच नाही. म्हणजे परस्पराला हे पूरक आहे, हा एक अर्थ. दुसरा अर्थ आपल्याला बघता येईल, ज्यांनी गीतेचा उपदेश केला तेच तर ज्ञानेश्वरी सांगण्याकरता तयार आहे. मग जर वक्ताच एक असेल तर एका वक्त्याच्या मुखातून निघणारे शब्द हे एकच आहे. म्हणून गीतेत आणि ज्ञानेश्वरीत फरक नाही. फलदृष्टीने विचार केला तर जे गीतेचं फळ आहे तेच ज्ञानेश्वरीचं फळ आहे. पुढे आपल्याला महात्म्यच पाहायचं आहे. म्हणून मनाने, काये आणि वाचा जोही या गीतेचा सेवक होईल त्या सेवकाला काय पद मिळेल? तो राजा होईल. राजा पृथ्वीचा राजा नाही होणार, सामान्य राजा नाही होणार तो. मग स्वर्गाचा राजा होईल? नाही होणार. त्याचं कारण असं आहे, पृथ्वीचं राज्य मिळायचं असेल दानादिक करावे लागतात. भूमिदान केलं तर मनुष्य राजा होतो आगामी जन्मात. नामदेव महाराजांनी, नाथ महाराजांनी चिंतन ते केलंय, विस्तार नाही करायचा. 100 यज्ञ केले तर तो स्वर्गाचा राजा होतो. शतमक संपत्ती स्वर्गीची. पण गीतेची सेवा केल्यानंतर जो राजा होतो तो स्वानंद साम्राज्याचा. आणि खरं आहे, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी भूमिदानाचं पुण्य फार कमी आहे. 100 यज्ञाचं पुण्य सुद्धा कमी आहे. मग गीतेचं पुण्य सर्वात जास्त आहे. आणि हे पुण्य जर असेल तरच तो स्वानंद साम्राज्याचा राजा होईल. हे ग्रंथाचं महात्म्य आहे फलदृष्टिकोनातून. पण मग एखाद्या ग्रंथाचं जर आपल्याला महात्म्य पाहायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला काही प्रकार करता येतील. 2-3 प्रकार मी आपल्या समोर ठेवतोय. कोणताही ग्रंथ जेव्हा मोठा असेल, महात्म्य म्हणजे काय? मोठेपणा, महिमा. तर तो महिमा आपल्याला 5 अंगाने पाहता येईल. 1 त्या ग्रंथाचा वक्ता, 2 ग्रंथाचा श्रोता, 3 ग्रंथाचा विषय, 4 ग्रंथाचा परिणाम आणि 5 ग्रंथाचं फळ. या 5च मुद्द्याचं मी आज स्पष्टीकरण थोडंसं करणार आहे. दोन्ही अंगाने, गीतेच्याही अंगाने करतो, ज्ञानेश्वरीच्या अंगाने आणि वेळेत. कारण कार्यक्रमाची व्यस्तता पण आहे. खरं तर तुम्ही माझा वेळ नाश्त्यात घेतला, पण असो द्या, मलाही मिळाला. ऐका, ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना त्या ग्रंथाचा वक्ता, श्रोता आणि विषय महत्वाचा असतो. कोण आहे गीतेच्या बाबतीमध्ये? हे 3 मुद्दे ज्ञानोबा 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. आधीची विवेकाची गोठी विषय, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी वक्ता आणि ऐकणारा सामान्य नाही, भक्तराज किरीटी परिसत असे. सगळ्या भक्तांचा राजा भक्तराज अर्जुन गीतेचा वक्ता आहे. वक्ता आपलं श्रोता आहे. ग्रंथाचं महात्म्य यावरच अवलंबून असतं. 2-4 मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण करायचं आहे आपल्याला. ज्ञानेश्वरीचं महात्म्य पुढे सांगायचं आहे. कोण आहे वक्ते गीतेचे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ज्ञानोबा म्हणतात, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. ज्या ग्रंथात प्रतिपादन करणारे भगवान श्रीकृष्ण आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु, असं सामर्थ्य आहे देवाचं. देवाच्या बाबतीमध्ये आणखीन एक विचार सांगता येईल. अपौरुषे शब्द राशी वेद आहे.
वेदाच्या ठिकाणी असणारं ज्ञान जेवढं आहे तेवढं जगात कोणाकडेच ज्ञान नाही. ज्ञानोबाने आपल्याला प्रश्न विचारला, पहा जाणीवेची बळे, कोणी वेदापासून असे आगळे. जाणीवेच्या बळाने वेदासारखं संपन्न जगामध्ये कोणी आहे का? अर्थात कोणीच नाही. पण अशा असणाऱ्या वेदाला ज्ञान प्रदान करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. येणेचे पडवुनी वेद केला शहाणाऊ, निळोबाराय म्हणतात. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, वेदातेही पडविता आदि गुरु तू. हरिहरादी समजता तू देवा परमदेवता. वेदातेही पडविता आदि गुरु तू. वेदाला सुद्धा ज्ञान शिकविणारा भगवान परमात्मा हा वेदार्थचा गुरु, जया निद्रिताचा गुरु किंवा जयाच्या यशवाशी जन्म झाले वेद राशी. ज्याच्या मुखातून किंवा ज्याच्या उच्छवासातून सर्वज्ञ कल्प असणाऱ्या वेदाची निर्मिती होते. अपौरुषे ज्ञान जगाच्या उद्धाराकरता प्रगट होतं. तो किती ज्ञान संपन्न असला पाहिजे. तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला किंवा सम्मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, अर्थात गीतेचा वक्ता आहे. वक्ताही सांगत असताना तो श्रोत्रीही असावा, ब्रह्मनिष्ठही असावा आणि त्यातल्या त्यात कृपाळूही असावा. भगवंताची श्रोत्रियता हीच आहे ना, वेदाला शिकवण्याचं सामर्थ्य आहे. भगवंताची ब्रह्मनिष्ठता पाहिजे असेल तर आजन्म ब्रह्मचारी मी असेल तर यमुने माय वाढवे. ब्रह्मनिष्ठता आहे. कारण ब्रह्मनिष्ठ महात्म्याने कोणतंही कर्म केलं लागू नेदू पाप पुण्य अंगा लागतच नाही. ही ब्रह्मनिष्ठता आहे. आणि कृपाळुता सांगत असताना भक्तराज अर्जुन मोहरूपी सर्पाने दंश झाल्यामुळे व्यथित झाले. आता त्या अर्जुनाला शांत करण्याकरता जो अत्यंत वेगाने धावून येतो ही कृपाळुता आहे. हे जाणून यायची प्रौढी जो दृष्टी सवेची विषफेडी तो धावया श्रीहरी गारुणी पातला की, हे भगवंताची कृपाळुता आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळुता या सद्गुणांनी संपन्न असे श्रीकृष्ण परमात्मा या गीतेचे वक्ते आहेत. वक्ता श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादी. श्रोता कसा आहे बरं? श्रोत्याचं काय सांगावं? भक्तराज अर्जुन आहे. श्रोत्याचं लक्षण करत असताना कसं ऐकावं या बाबतीतला एक विषय सांगतो. श्रोता उत्तम तो आहे ज्याला जवळचा विक्षेप काहीच करत नाही. जवळचा विक्षेप, एखाद्याचा फोन वाजला तरी ज्याचं त्याकडे लक्ष जात नाही, उत्तम श्रोता. आपलं तसं नाही होत. ज्याचा वाजला त्याचं लक्ष सगळं त्याच्याकडे, 5-6 जणांचंही जात नाही. भक्तराज अर्जुनाने काही श्रवण केलं असेल हो. बाणवरी धनुर्धर वर्षताते निरंतर. बाणांचा वर्षाव चालू आहे कुरुक्षेत्रावर. हत्तींचे चित्कार आहे, घोड्यांचा आवाज आहे, शस्त्रांचे घाव, रथाचं जाणं येणं चालू आहे. पण अशाही प्रसंगामध्ये थोडासाही विक्षेप त्याच्या मनात जात नाही भक्तराज अर्जुनाच्या. श्रोत्याचं लक्ष नाही उत्तम. उत्तम श्रोता. भक्तराज अर्जुनाचे गुण सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, तुझे गुण उत्तम तिही लोकी. सगळ्या त्रैलोक्यामध्ये तुझ्यासारखे गुण कुणाकडेच नाही. सगळ्यात मोठे गुण आहे आणि तुझे गुणच एवढे चांगले आहे की कीर्ती नावाची कन्या स्वतः तुझ्या सोबत विवाह करण्याकरता येते आहे. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीची निपडी भरे. हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. त्याला गुण असावे लागतात. गुण 5 सांगतो भक्तराज अर्जुनाचे. परमात्मा म्हणतात, हे गुह्य मी आतापर्यंत लपवून ठेवलं, नाही सांगितलं कुणाला. वडिलांना नाही सांगितलं, आईला नाही, भावाला नाही, बायकोला सुद्धा नाही. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. भगवंताने गुह्य अर्जुनाला सांगितलं. पण का हो? नीतिशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, जर एखादं रहस्य तुम्हाला रहस्य म्हणून ठेवायचं असेल, जतन करायचं असेल, तर त्याला एकच उपाय, कोणाला सांगू नका. तरच रहस्य रहस्य राहतं, तरच राहतं ते. जर ते प्रगट केलं तर रहस्य रहस्य राहत नाही.
आणि मग तरीही परमात्म्याने हे सांगितलं का? पैगा गौप्य ही परितया प्रति चावळीचे सुखे. गुप्त असणारी गोष्ट सुद्धा आनंदाने त्याला सांगावी. कोणाला? सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्य गती. पैगा गौप्य ही परितया प्रति सुखे चावळीचे. चावळीचे सुखे अशी ओवी आहे, पण अन्वय केला तर सुखे चावळीचे. आनंदाने सांगावं. ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे. आहार शुद्ध सत्वशुद्धी ही. आहार शुद्ध असेल, बुद्धी शुद्ध होती. शुद्ध मतीचा असेल, ज्याच्या मनात विक्षेप नाही. चांगला आहे का? त्याचं सुमन आहे. आणि ज्याच्या बुद्धीत कोणत्याही प्रकारचे संशय विपरीत भावना वगैरे नाही. संशय नाही, विपरीत भावना नाही. शुद्ध बुद्धी आहे. शुद्ध बुद्धी जाणे की नाही? बुद्धी जाणे आणि न जाणेही त्यास. तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. शुद्ध बुद्धी लागते. चांगल्या मनाला शुद्ध बुद्धी संपन्न असणाऱ्या आणि जो कुणाचीच निंदा करत नाही. निंदा करणाऱ्या व्यक्तीच्या वाणीतलं सामर्थ्य निघून जातं. शास्त्रकारांनी असं म्हटलं आहे, एकच उपाय करायचा आणि एका उपायाने जर तुम्हाला सगळ्या जगाला वशीभूत करायचं असेल, यदिच्छसी वशी कर्तुम जगत एकेन कर्मणा परापवाद सस्योभ्यो गाम चरंतीम निवारय. शास्त्रकारांनी असं म्हटलं आहे, जर एका उपायाने तुम्हाला सगळ्या जगाला वशीभूत करायचं असेल तर एकच काम करा. दुसऱ्याच्या विषयी चर्चा करणारी जी वाणी गावतात सरते आहे, तिला फक्त बाजूला सारा. परापवाद सस्यभ्यो. दुसऱ्यांच्या विषयी निंदा करणं हे गवत आहे आणि त्यात सरणारी आपली वाणी रूपी गाय तिला आवरा. थोडक्यात निंदा करू नका, कारण येते निंदकापाशी अशेष पापे. आणि भक्तराज अर्जुन तर असा आहे अनिंदक. हे वाचवणी केवी निंदेचे स्वय वाचा. प्रश्न विचारला देवाला. तो निंदा करत नाही, चांगल्या मनाचा आहे, शुद्ध बुद्धीचा आहे आणि त्यातल्या त्यात अनन्य गती आहे, एकनिष्ठ. चातक अनन्य असतो. भरले समुद्र सरिता चहूकडे तरी ते बापियासी कोरडे. काजे मेघवनी थेंबुता पडे ते पाणी की तया तैसे श्री गुरु सर्वत्र आधी. परिकृष्णा आम्हा तूची गती. हे असोमज प्रतिविभूती सांगे. समुद्र भरलेला आहे, सरिता सगळ्या वसुंडून वाहतात, पण जोपर्यंत मेघातून पाणी पडत नाही, चातक पाणी घेत नाही. आकाशातलं पाणी पडावं जमिनीवर असं नाही करत. नाथ महाराज म्हणतात, जैसे मेघामुखीचे उदक वरीच्या वरी झेली जातात. वरच्या वर तो पाणी झेलतो, कॅच करतो वरच्या वर. खाली पडू देत नाही, खाली नाही पडू देत, वरच्या वर. म्हणजे आम्हाला चातक काय दिसत नाही? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण घरात असतो आणि चातक वरच्यावर पाणी घेतो ना. पाऊस पडताना एक तर घरात किंवा छत्री खाली. काय चातक दिसणार आहे आपल्याला? चातक अनन्य आहे. गाईचं वासरू गाईशी अनन्य आहे, तसा अर्जुना तो माझ्याशी अनन्य आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. असं असल्यामुळे मग मी तुला गुप्त गोष्ट सांगतो आहे. हा गीतेतला श्रोता आहे. मग सांगितलं काय? वक्ताही सांगितला, श्रोत्याचा अधिकारही बघितला. महात्म्य सांगतोय मी. कोणत्याही ग्रंथाचा मोठेपणा महात्म्य वक्ता श्रोताने विषयावर अवलंबून असतं. दोन गोष्टी पुढे मला नंतर सांगायच्या आहे. मग विषय काय आहे गीतेचा? विवेकाची गोठी. विवेक दोन पदार्थांचं मिश्रण असावं, त्यात एक सार एक असार असावं. सार सार ज्याला निवडता येतं आणि असार टाकता येतं त्याला विवेक म्हणतात. हा विवेक आहे. विवेकाला 16व्या अध्यायामध्ये तप असं म्हटलं आहे. अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जान जेवी दुधी हंसी सुदरी चाचू. तैसे देह जीवाची ये मिळणी जो उदय जतसुये पाणी तो विवेक अंतकरणे जाग वेचो. याला तप असं म्हटलं आहे. किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते स्वतः. इथे सुद्धा विवेकाचाच विचार आलेला आहे की नाही? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती. किंवा दुसरा पाठ आहे तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत शब्द घेतला तर तत्वज्ञ संतांचं विशेषण होईल आणि सतत शब्द घेतला तर तो कालवाचक होईल.
तत्वज्ञ, तत्वाला जाणणारे सतत या चैतन्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वीकारतात. असे दोन अर्थ होते. पण मग ते विवेक करतात आणि विवेकाच्या बाबतीमध्ये नजर असावी लागते. सलिली पै जैसे एक होणी मिळाले असे निवडवणी राजहंसी वेगळे केचे. सलिली पै जैसे पाणी आणि दुधाचं मिश्रण असावं. राजहंसाच्या चोचीमध्ये सामर्थ्य असतं म्हणतात. आणि त्या मिश्रणामध्ये आपली चाचू किंवा चोच ठेवली, दुधाचं बरोबर तो प्राशन करतो आणि पाणी ठेवतो. काही मंडळीचं असं म्हणणं आहे की माशाला सुद्धा ही हातवटी आहे. पण आता माशावर कोणी प्रयोग नाही केलेला, आपण तर नाही केलेला आहे म्हणतात की, पण राजहंस मात्र हे करतो. मग इथे सुद्धा विवेक असावा लागेल की नाही. अनात्मवर्ग निर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता तिचे सविचार राजहंस. तो राजहंस आहे निसर्गातला आणि हा आहे परमार्थातला. अनात्मवर्ग निर, आत्मस्वरूपाला सोडून जे जे विनाशी आहे, चंचल आहे, हा अनात्म वर्ग आणि ते पाणी आहे. याचा परित्याग करून रसोवई सहा असा असणारा आत्मरसाचे क्षीर दूध आहे आणि त्याचं जे सेवन करतात तो राजहंस आणि हा विवेक प्राप्त होतो या ग्रंथात. आणि असा जर विवेक असेल तर मग मनुष्याला दुःख करण्याचं कारण नाही. दुःख जे होतं देह आणि देह संबंधी पदार्थावर अहंता ममता धारण केल्याने. कारणात त्याच दुःखाला कारण नाहीये, कार्यात त्याच दुःखाला कारण आहे. मुळामध्ये अहंता आणि ममता, पण त्याचं कारणही तेच आहे कारणात त्यास. म्हणून कारणासहित कार्याची निवृत्ती व्हावी लागते. पण साक्षात मात्र दुःखाला कारण कोण असेल तर मी आणि माझे. आणि मग देहाला मी म्हटलं की देह संबंधीला आपण माझे म्हणतो. आणि मग माझे ज्याला ज्याला म्हणतो त्यांचा वियोग झाला की मनुष्याला अपरिहार्य दुःख भोगावं लागतं. याचा अर्थ अविवेक, अविचार, मोह हा दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण हा आहे. आणि मग जर विवेक प्राप्त झाला तर दुःख करण्याचं काहीच कारण नाही. तो विवेक आपल्याला गीतेत प्राप्त होतो. अंतवंत इमे देहा, देहाच्या बाबतीतला विचार आहे. आणि आत्मा कसा आहे, न जायते म्रियते वा कदाचिन. विवेकच आहे की नाही. देहाचा विचार, आत्मस्वरूपाचा विचार, अशी विवेकाची गोष्ट ज्या ग्रंथात आली विषय श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण जगजेठी वक्ता श्रेष्ठ आहे आणि भक्तराज किरीटी परिषद असे श्रोताही श्रेष्ठ आहे. झाले 3 मुद्दे गीतेचे. पण मग या अध्ययनाचा परिणाम काय होतो? परिणाम असा होतो, ज्याला गीतेतलं हे ज्ञान प्राप्त झालं त्याच्यावर जगताच्या अनुकूल प्रतिकूलतेचा परिणाम नाही होत. आध्यात्मिक व्यक्तीने अनुकूलतेची अपेक्षा करू नये. आम्ही फार मोठा परमार्थ करतो आणि मग देवाने असं आमचं वाटोळं का करावं असं म्हणू नये. असं नाही म्हणू. झालं तर ते चांगलं आहे असं म्हणावं. बरे झाले देवा, निघाले दिवाळी. प्रतिकूलता ही प्रतिकूल नसतेच. प्रतिकूलता परमार्थाकरता अत्यंत अनुकूल असते. अत्यंत अनुकूल. कारण प्रतिकूलताच मनुष्याला अंतर्मुख करते. ज्याला हे गीतेचं श्रवण प्राप्त झालं त्याच्यावर प्रतिकूलता कसा परिणाम करत नाही एकच ओळी सांगतो. ऐशी या समयी कर्कशे भोगी जे स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदय हा नसे अनिके ठाई. 17व्या अध्यायातली ओळी आहे. ज्ञानोबारा म्हणतात युद्ध किंवा संग्राम हा एक प्रकारचा व्यापार आहे आणि इथे शास्त्र हे माप आहे. त्या मापाने मांस निवडलं जातं. इतका बिकट प्रसंग आहे. अहो संग्राम हा वानिया मापे नारांचाची अनिया सुनी मांस घे मवनिया जीवितेसी. मांसासहित जीवित मोजलं जातं. पण अशा कर्कश असणाऱ्या समयामध्ये सुद्धा भोगीच स्वानंद राज्य कैसे. हा अर्जुन, भक्तराज अर्जुन काय स्वानंदाचं राज्य भोगत आहे आणि असा भाग्याचा उदय कुठंच होत नाही. याचा अर्थ हा परिणाम आहे. ज्ञानाचा परिणाम काय आहे? तुम्हाला प्रतिकूलतेमध्ये सुद्धा स्थिर ठेवतं ज्ञान. परिणाम घटना होत राहतील जीवनामध्ये, घडाव्याच, कारण तो प्रारब्धाचा भाग आहे. पण त्याचा परिणाम मनापर्यंत नाही गेला पाहिजे. काही काही गोष्टी आपण म्हणतो ना, घरात आतमध्ये नाही आणायच्या, अंगणातच विसरायच्या.
तसं काही गोष्टी मनापर्यंत नाही जाऊ द्यायच्या, परिणाम होत राहतील. पण ऐशी असमयी कर कसे, भोगीच तसं आनंद राज्य कैसे, भाग्योदय हा नशे अनेके ठाई. हे ज्ञानाचं महात्म्य आहे, ते गीतेत आलं आहे. परिणाम आहे. फळ काय प्राप्त होणार? श्रद्धावान सुयश्च शृणुयात पियो नरः सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा. पाठाची ती वाटी श्लोक पाद लावाना जो ओठी, तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. या श्लोकाचा असणारा एक एक पाद जरी आपण आपल्या ओठाला लावला तरी ब्रह्मतेची पुष्टी प्राप्त होईल. म्हणजे कमीत कमी आपल्याला मुख तरी समोर करावं लागेल. एखादा व्यक्ती म्हणजे नाही मी माझं मुख बाजूला करेल, पण मग कानावर पडेल. नाहीने मुख वाकडे करून ठाकाल कान वडे, कानीही घेता पडे तेची लेख. जर तुम्ही मुख बाजूला केलं आणि गीतेचा श्लोक कानावर जरी आदळला तरी पण ब्रह्मतेचीच पुष्टी येईल, संशय नाही. कारण गीता श्रवणे पाठे अर्थे, गीता नेदी मोक्षा आरोते. जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ते न म्हणे. समर्थ असणारा दाता कोणाला नाही नाही असं म्हणत नाही, याचा तर सर्वांना तो हो म्हणतो. तसं गीतेत श्रवण करा, पठन करा, अर्थचिंतन करा, मोक्षच मिळणार. गीतेचं 5 अंगाने चिंतन केलं. आता 5 अंगाने ज्ञानेश्वरीचं चिंतन करूया. सरस आहे ज्ञानेश्वरी गीतेपेक्षा. कारण कसं आहे, व्यतिरेक अलंकार आहे. अगोदर गीतेचं महात्म्य सांगायचं, मोक्ष देऊनी उदार काशी होई कीर, पुढे सांगायचं परी व्यसने लागे शरीर ते काय. तसं गीतेचं अगोदर आपण 5 अंगाने चिंतन केलं. आता ज्ञानेश्वरीचं बघा. ज्ञानेश्वरीचे वक्ते कोण आहे हो? गीतेचा वक्ता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ज्ञानेश्वरीचे पण तेच वक्ते आहे, पण सरस आहे. तिथे देवाच्या भूमिकेत आहे, इथं संतांच्या भूमिकेत आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबारे संतांच्या भूमिकेत आहे. आणखी सांगू, ज्ञानोबारे वक्ते आहेत. भगवान असं नाही म्हणू शकत माझे या सत्यवादाचे तप, असं म्हणतील का भगवान परमात्मा? यातले बरेच भाव स्फुरतात ना, ते तुमच्यामुळे बरं का. वक्ता तो वक्ताची नाही श्रोते नवीन. श्रोते जशा योग्यतेचे असेल तसे ते वक्त्याला खुलवतात. आणि हे माझं काही नाही, सगळं ज्ञानोबारायांचं आहे, तुमच्यामुळे प्रगट होत आहे. ज्ञानोबारायांचं सत्यवादाचं तप आहे, संत अंतकरण आहे. सर्वात महत्वाचा भाग श्रीगुरूंची अपार कृपा आहे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानोदेव म्हणे. अपार कृपा वरद हस्त प्राप्त आहे ज्ञानोबार आहे. आणखीन एक भाव सांगू, ज्ञानोबारांच्या वाणीमध्ये कोणताच विकार नाही. विकार राहित्य सांगण्याकरता रिकामा शब्द आलेला आहे. म्हणून रिकामे तोंड. ज्या तोंडामध्ये निंदा असते ते भरलेलं असतं, असत्यता असते ते भरलेलं असतं. ज्ञानोबार म्हणतात आमचं रिकामं तोंड आहे, करू गेले बडबड, गीतायसे गुडा तुडले. गीतेसारखं गोड फळ त्याला प्राप्त झालं. अर्थात हे वक्ते आहे ज्ञानेश्वरीचे. श्रोते कोण आहे हो? श्रोते 2 प्रकारचे ज्ञानेश्वरीचे. सदाशिवाचा अवतार साक्षात ऐकायला समोर निवृत्तीनाथ महाराज, आणि दुसरे सगळे श्रोते अहो अर्जुनाची पांती. ज्ञानोबारांचा हा शब्द सांगतोय की सगळे श्रोते ज्ञानोबारांच्या समोर अर्जुनाच्याच योग्यतेचे आहे. कारण इथे काही निवड नाही केलेली की जे अर्जुनाच्या पंक्तीचे असेल त्यांनी बसवून बाकीच्या निघून जावं. शब्द अहो शब्द आहे. अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तुम्ही सगळे आहात, तेही कृपा करून संती अवधान द्यावे. कुठे निवाडा याच्यामध्ये भेद नाही. नाहीतर मग कृपा शब्द आला नसता, संत शब्द आला नसता, आणि अवधान द्यावे ही विनवणी पण आली नसती. ज्या अर्थी एवढे सगळे शब्द आले त्या अर्थी ज्ञानोबारांच्या म्हणण्यानुसार सगळे श्रोते अर्जुनाच्याच योग्यतेचे आहेत. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज श्रवण करायला आहे. ज्ञानेश्वरीचे श्रोते आहेत. मोठा ग्रंथ, तिथे भगवंताला एकच श्रोता मिळाला, एकच. 2 मिळाले तसे ध्वजस्तंभावरी वानरू, त्यांनी पण ऐकलीच ना, आणि भक्त राजा अर्जुनांनी पण ऐकली. पण ज्ञानोबारांचं भाग्य देवापेक्षा अधिक आहे. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताई माता, सच्चिदानंद बाबा, असे अगणित संत ऐकायला आहेत. अगणित. वक्ता श्रोता ज्ञानेश्वरीचा श्रेष्ठ आहे. विषय काय आहे बरं? ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ब्रह्मविद्या आहे. सा विद्या
या विमुक्तये, तीच विद्या आहे ना जे मनुष्याच्या मुक्तीला कारण ठरते, ब्रह्मविद्या आहे. ज्ञानोबा म्हणतात बाकीच्या विद्या फार चांगल्या आहे. एखाद्याकडे कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय, इथपासून सुरुवात केली. व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा, फक्त आत्मज्ञान नाही. काय उपयोग आहे त्याचा? बाकी सगळ्या विद्या आहेत, फक्त ब्रह्मविद्या नाही. त्या विद्या फक्त आडनावाच्या विद्या आहेत, त्याचा उपयोग नाही. पण ब्रह्मविद्या ही मनुष्याला सगळ्या दुःखातून निवृत्त करणारी आहे. उदाहरण देतात, एखाद्याकडे बाकी सगळं आहे, फक्त अध्यात्म विद्या नाही, उपयोग नाही. कसं आहे म्हणे, मोराच्या अंगावर अत्यंत डोळे आहेत, फक्त एकही दृष्टी नसे तर उपयोग नाही. पण एक ब्रह्मविद्या बाकीचं काही नाही तरी उपयोगिता आहे. परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे ये रे. परमाणू एवढं संजीवनी नावाचं मूळ मिळालं तर आता गाडाभर असणाऱ्या वनस्पतीची आवश्यकता नाही. तशी एक ब्रह्मविद्या असेल तर बाकीच्याची गरज नाही. ज्ञानोबाराय वक्ते आहेत, निवृत्तीनाथ महाराज आदी करून संत सगळे श्रोते आहेत. आणि ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणं किंवा समाधिधन एवं गुरुक्रमे लाधले, समाधिधन जे आपुले, हा ज्ञानेश्वरीचा विषय आहे. माझा मराठाचे बोलू कौतुके किंवा विषय काय आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी एक पंगत केली आहे, जयाने घातली मुक्तीची गवादी, पंगत आहे. पण मग पंगत करायची म्हणलं की त्याला ताटं असावी लागतात, पदार्थही असावं लागतात, आणि ती पंगत कोणाच्या तरी साठी करावी लागते. आपण आपल्याकरता स्वयंपाक करतो, ती पंगत नसते. असं म्हणून आम्ही आज पंगत केली, जेव्हा सगळे घरचे नाही झालं, एखादा पाहुणा तरी यावा लागतो तेव्हा ती पंगत होईल. ज्ञानोबा होता, आम्ही पंगत केली. काय सांगितलं हे विषय सांगतोय. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी. जे निष्काम आहे, आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कोरोंडी, ते वाचोनी येथीची गोडी नेनती ऐक. अनिक आत्मबोध प्राप्त व्हावा यासाठी स्वर्ग संसार ज्याने ओळवून टाकून दिलेला आहे, अशा निष्काम पुरुषा करता बोलांची दोन विशेषण होतील. हे असो तया बोलांची ताटे भली, भली बोलांची ताटे असं एक अर्थ घ्या, किंवा बोलाची भली ताटे असं दुसरा अर्थ घ्या. भली बोलाची म्हणजे साच आणि मवाळ, शब्द चांगले आहे. आणि बोलाची भली ताटे, बोलण्याचे ताट सुद्धा स्वच्छ आहेत, असे दोन अर्थ घ्या. ताटे स्वच्छ असावं लागेल की नाही. आणि या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलं आहे. हे प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी, गीतेतला ज्ञानेश्वरीतला विषय आहे. कैवल्य रसाची असणारी मेजवानी, वक्ता, श्रोता आणि विषय जसा गीतेचा तसा ज्ञानेश्वरीचा आहे. परिणाम काय होईल? चौथा भाग पाहायचा आपल्याला. परिणाम ज्ञानेश्वरीचा परिणाम कोणावर होईल? ज्ञानोबा म्हणतात सर्वावर होईल परिणाम. काय काय परिणाम होईल? खेचराच्या ही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे स्वमना समाधी जोडे. ज्याचं मन अगोदरच चांगलं झालेलं आहे, अशा चांगल्या व्यक्तीने जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू होणे ओठी, कवनो एक जो, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. समाधी भाव त्याला प्राप्त होईल, परिणाम आहे. किंवा एखाद्याला जर वाईट दशा प्राप्त झाली असेल, त्याला खेचर असं म्हणतात, तर त्याच्याही मनाला सात्विकाचा पान्हा फुटे. खेचराची या ही मना आणि सात्विकाचा पान्हा परिणाम आहे. आणि मग ज्ञानेश्वरीचं अध्ययन केल्यानंतर काय फल प्राप्त होईल? त्या फलाचा विचार पुढे केलेलाच आहे. याच श्लोकाच्या शेवटी विचार करत असताना, हे स्वानंद भोगाची सेल भल तयाशीची देजेल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. ज्ञानेश्वरी स्वानंद भोगाचा शेलका वाटा सर्वांना देईल, सर्वांना, आणि सर्व इंद्रियांना श्रवणा करवी पुष्ट करील. तसं तर या ग्रंथाचे अंतरंगच अधिकारी आहे.
पण मग इथल्या वाणीच्या सौंदर्याने बाकीचे लोक सुखी होतील. मग त्याच्याकरता उदाहरण दिलं. चंद्राते अंग वने भोगोनी चकोर शहाणे परी फावे जैसे चांदिने भलत याही. चंद्राच्या किरणातून पाझरणारं अमृत भोगण्याच्या बाबतीमध्ये चकोरच शहाणा आहे. पण मग अमृत जरी सर्वांना नाही मिळालं तर कमीत कमी शीतलता तरी मिळते. तसं या अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंगची अधिकारी आहे, कारण ते समर्थ आहे. पण बाकीचे लोक सुद्धा वाक्चातुर्य होईल सुखिया, इथल्या वाणीच्या सौंदर्याने ते सुद्धा सुखी होतील. आणि म्हणून जशी गीता वक्ता श्रोता आणि विषय परिणाम आणि फळ या संबंधाने श्रेष्ठ आहे, तशी ज्ञानोबराच्या मुखातून बाहेर पडणारी श्री भगवती ज्ञानेश्वरी सुद्धा वक्ता श्रोता विषय परिणाम आणि फळ या अंगाने सर्वश्रेष्ठ आहे. आणखीन एक भाव सांगतो. भगवान परमात्म्याला कदाचित परिस्थिती तशी असल्यामुळे काही भाव सांगण्याचे विसरले भगवान परमात्मा, पण ते भाव ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट आले आहे. त्याला वार्तिक असं म्हणतात. जे विसरलं कदाचित किंवा कठीणतेनं सांगितलं गेलं किंवा भगवंताला म्हणायचं काय होतं हे फक्त ज्ञानोबाराय जाणू शकतात, असं वरदान आहे या गीतेला ज्ञानेश्वरीला. देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. हे कोण म्हणताय? निवृत्तीनाथ महाराज, जे कधी जास्त बोलत नाही त्यांना बोलकं ज्ञानोबाराय करतात. तो श्री गुरु म्हणते राही 84 वय होत आल्यात पहिल्या अध्यायात, आणि मग श्री गुरु म्हणतात थांबा ग्रंथा चित्त दे जड करी वेगा. किंवा 12व्या अध्यायामध्ये ये विनवणीसाठी अवलोकी रे गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थी शेवटी न बोले बहु. अर्थात निवृत्तीनाथ महाराज जास्त बोलत नाही, पण त्या निवृत्तीनाथ महाराजांनी असं म्हणावं, देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त. हा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे, ज्ञानोबारायांचा श्रेष्ठपण आहे. आणि अशा ज्ञानोबारायांच्या वाङ्मयीन तनू असणाऱ्या ग्रंथ सम्राज्ञी श्री ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतो, चिंतन करतो. सेवा कशी करायची बरं? 3 प्रकारची सेवा इथं आली आहे. एक मानसिक सेवा, दुसरी आहे कायिक सेवा, आणि एक वाचिक सेवा. त्याच्यामध्ये चढता क्रमही आपल्याला लावता येईल. पहिल्यांदा सेवा आहे कायिक सेवा. कायिक सेवेमध्ये ग्रंथाचं पूजन असेल, ग्रंथाला नमस्कार असेल, गीता लिहोनी वाहने पुस्तक मिशे या ग्रंथाला मस्तकावर धारण करणं असेल, हे कायिक सेवा आहे. वाचिक सेवेमध्ये पठन करणं, पारायण करणं, स्वाध्याय करणं वाचिक सेवा आहे. आणि मानसिक सेवेमध्ये अर्थचिंतन करणं, त्यातला तो अर्थ मनामध्ये धारण करणं ही सेवा आहे. किंवा असाच भाव याचा अध्यायाच्या सुरुवातीला सांगितला. एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरोनी करीती या, एक ते श्रवण विषय छाया सेविती याची, एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा घेऊन गती गाभारा अर्थ ज्ञानाच्या, ते निज बोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आखी. पारायण करणं प्रदक्षिणा आहे, श्रवण करणं सावलीखाली बसणं आहे, अर्थचिंतन करणं सरळ सरळ मंदिरात प्रवेश करणं आहे. म्हणून मनाने अर्थचिंतन करणं इथे मन उपलक्षण आहे. मनाने म्हणजे सगळं अंतःकरण चतुष्टय घ्या. मन बुद्धी चित्त अहंकार ही मानसिक सेवा आहे. कायिक सेवा आणि वाचिक सेवा असा जो सेवको होईल येचा, गीता ही भगवती आहे, आणि या भगवतीचा जो सेवक होईल तो स्वतःच्या ठिकाणी असणारे जे आनंद साम्राज्य त्याचा चक्रवर्ती सम्राट होईल. हा आनंद आपल्यापासून लांब नाही म्हणून स्वशब्द वापरला, आणि स्वशब्द आत्मवाचक असतो. आत्मानंद साम्राज्याचा चक्रवर्ती एकमेव सम्राट, संपूर्ण पृथ्वीवर ज्याचं एकट्याचं राज्य त्याला चक्रवर्ती म्हणतात. तसं हे स्वानंद साम्राज्याला देश काल वस्तूचा परिच्छेद नाही. न व्यापित्वा देश तंतो नित्यत्वा नापि कालतः नवस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. असा देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारा आनंद त्या साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट
ही भगवती ज्ञानेश्वरी किंवा श्री भगवती श्रीमद भगवद्गीता त्या सेवकाला राजा करते. आणि हे राज्यपद असं असतं, याला 5 वर्षाची मर्यादा नाही. एकदा अभिषिक्त झाला की तो कायमचाच राजा, कायमचाच. आणि असं राज्य ज्ञानोबरांच्या कृपा प्रसादाने श्री गुरु वैकुंठवासी मारुती बाबा थोरात यांच्या परम कृपाशीर्वादाने ज्ञानोबरांचे वाङ्मयीन तनु ग्रंथ सम्राज्ञी श्री ज्ञानेश्वरीच्या कृपा प्रसादाने आपल्या सर्वांनाच याच आयुष्यामध्ये पाहण्याचं भाग्य मिळावं. आणि तशा प्रकारची कृपा ज्ञानोबरांनी आपल्या सर्वावर करावी. अशीच उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती आपल्या सर्वांची, माझ्यासहित आपल्या सर्वांची घडावी. आणि सेवेचा योग प्राप्त व्हावा, ज्यांच्यामुळे हा योग मला प्राप्त झाला असे परमादरणीय श्री विनायकजी महाराज निघोट आदिकरून असणारी संपूर्ण सद्गुरु भक्त मंडळी सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण.